नमस्कार मंडळी. सकाळची वेळ असली की आपल्या सगळ्यांच्याच घरात एकच गडबड असते, ती म्हणजे आज नाश्त्याला काय करायचं. रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो आणि डोसा किंवा अप्पे बनवायचे म्हटले तर डाळ तांदूळ भिजवण्याची पूर्ण तयारी करावी लागते. पण समजा तुमच्याकडे अशी कोणतीच तयारी नसेल आणि घरात बारीक रवा आणि कच्चा बटाटा असेल, तर आज आपण या दोन मुख्य गोष्टींचा वापर करून अतिशय कुरकुरीत आणि पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत. आणि विशेष म्हणजे यासाठी आपल्याला कोणताही तवा किंवा आप्पे पॅनची गरज नाही. हा नाश्ता आपण थेट आपल्या घरातील एका छोट्याशा भांड्यात बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला चटपटीत आणि हेल्दी रेसिपी आहे. आपल्याला लागणार आहे इथं 1 वाटी बारीक रवा. बारीक रवा नसेल तर मिक्सरला थोडं ग्राइंड करून घ्या, कारण आपण इथं रव्याला जास्त वेळ ही भिजवणार नाही, त्यामुळे बारीकच रवा घ्या. इथे मी आता एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात हा रवा घालून घेऊया. बारीकच रवा घ्यायचा आणि ज्या वाटीने तुम्ही रवा घेणार आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. हे पहा, अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हलक्या हलक्या हाताने थोडे थोडे पाणी घालत मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालायचे नाही. मी आता इथे हे सर्व पाणी घालणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचे. याच्यात अजूनही पाणी लागू शकते, पण आपण याला आता थोडा वेळ असंच ठेवणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भिजेल चांगला. आता इथे मी मिक्स करून घेतलेला आहे. आता रव्याला थोडा वेळ रेस्ट द्यायचा आहे. आपण झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे, नंतर अजून पाणी लागू शकते. आता आपण दुसरं काम करून घेऊया. आता गॅसवरती ठेवूया कढई किंवा पॅन, जी पण तुमच्याजवळ असेल ते. आता याच्यात घालूया 2 चमचे तेल. इथे मी 2 चमचे तेल घालत आहे. जास्त पण तेल वापरलेलं नाही, फक्त 2 चमचे घेतलेलं आहे. तेल तापले थोडीशी मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे आहेत. आणि इथे मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे आणि कांदाही चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे मी 1 बटाटा हे पहा साल काढून ग्रेट करून घेतलेला आहे आणि 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जास्त बारीक किंवा जास्त मोठ्या ग्रेटरने ग्रेट नाही केलेलं. हे पहा असं केलेलं आहे. कांदा तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर स्किप केला तरीही चालेल. कांदा आता आपला भाजलेला आहे, जास्त गुलाबी करायचा नाही. आता बटाट्याचा किस घालायचा आहे. बटाट्याचा किस नक्कीच घाला. बटाट्याचा किस याच्यात घालायचाच आहे. स्वच्छ धुवून पाणी नितळवून घेतलेलं आहे. आता इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने मी कट करून घेतलेले आहेत. मुलं जरी खात नसतील तरी ते खातील, त्यामुळे कट करून टाकला ना की मुलं खातात. हे आता चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, बटाटा मी आता भाजून घेतला पाहिजे. इतका भाजून घ्यायचा की असं जे लच्छे आहेत ना असं तुटलं पाहिजे चमच्याने, म्हणजे छान शिजलेलं पाहिजे. तर मी भाजून घेतलेलं आहे. आता याला आपण थंड व्हायला एका साईडला ठेवूया. थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यावरच याला पाहूया. आता आपण दुसरी स्टेप पाहूया. इथे आपण आता रव्याचं मिश्रण पाहूया. आता रव्याच्या मिश्रणाने पाणी छान शोषून घेतलेलं आहे. हे पहा, आणि हे जे रव्याचे कण आहेत ना तेही चांगले भिजलेले आहेत. हे पहा, एकदम छान भिजला गेला आहे. आता काय करायचं आहे, रव्याला चांगलं चमच्याने आपण फेटून घ्यायचं आहे. याच्यात पाणी अजून घालायला लागणार आहे आपल्याला. आता याच्यात टाकूया काही बेसिक मसाले आपण घालणार आहोत. इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे. त्याचबरोबर आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा. आमचूर पावडरने खूप छान स्वाद येतो. लाल मिरची पावडर मी इथे छोटा 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि स्वादानुसार नमक घालायचे आहे. हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. बस एवढेच मसाले लागतील. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. आता इथं बटाट्याचा किसही आपला थंड झाला असेल. याच्यात अजून पाणी लागणार आहे. आता आपण बटाट्याचा किसही घालून घेऊया. हलका कोमट असला तरी चालेल. बटाट्याचा किसही मी घालून घेतलेला आहे. जसं की तुम्ही बघितलं, याच्यात मी काही जास्त मसाले घातलेले नाहीत. आपल्या घरात जे अवेलेबल मसाले असतात तितकेच आहेत. आपल्याला रोज लागतात ते मसाले. हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. घरातल्या सामानातच एकदम डिफरंट नाश्ता बनवून तयार होतो.
तर तुम्ही हा नाश्ता झटपट तयार करू शकता. सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला काय द्यायचे हे सुचत जर नसेल तर कमी टाइमात हा पौष्टिक नाश्ता तयार होतो. चला तर इथे मी मिक्स केलेला आहे आणि लागल तसे याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला. अजून बॅटर आपलं थोडं घट्टच आहे. लागल तसेच इथं थोडं थोडं करतच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचे नाही, नाहीतर बॅटर आपलं आहे ते पातळ होईल. कारण आपण इथं बटाट्याचा किस घातलेला आहे. बटाट्याचा किस कोणत्याही पदार्थात घातला की पाणी रिलीज होते, त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे. हे पहा, असं बॅटर झालं पाहिजे. एकदम रनी बॅटर करायचं नाही आहे आपल्याला, असंच राहिलं पाहिजे. त्यामुळे पाणी थांबूनच घालायचं आहे. जास्त पाणी एकदम घालायचे नाही. आपण रवा भिजत घालता नाही म्हणून मी थोडंसंच पाणी घातलेलं रवा भिजायपुरता. चला आपण आता गॅसकडे जाऊया. इथे मी तडका पॅन घेतलेला आहे. आपण तडका पॅनमध्येच बनवणार आहोत. तेल घालायचं आहे. तेल घातलेलं आहे. ते मी तडका पॅन घेतलेला आहे. तुम्ही मीडियम पॅन सुद्धा घेऊ शकता. ते आता मी थोडंसं तेल घातलेलं आहे. जिरे घालायचे आहेत. जिरे जास्त तडकून द्यायचे नाहीत आणि हे बॅटर घालून घ्यायचं आहे. असं पसरून घ्यायचं. इथे मी 2 चमचे इतकं बॅटर घातलेलं आहे. जास्त जाड किंवा जास्त पातळी करायची नाही. हे पहा, आणि गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे. वरून आता कलर चेंज झालेला आहे. आता आपण पलटून घ्यायचं आहे. चमच्याने किंवा झाऱ्याने कशाने तर पलटून घ्यायचे. हे पहा, कलरही छान आलेला आहे. आता खालूनही थोडंसं तेल घालूया. तेल घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या तडका पॅनमध्ये पलटायला येत नसेल ना, तर एका प्लेटमध्ये असे पलटा, नंतर याच्यात टाका किंवा चमच्याने आणि असं उलताण्याने धरून पलटता येते. हे पहा, हे असंही तुम्ही करून असं भाजू शकता. खूप छान भाजतात. हे पहा किती छान आलेलं आहे. एकदम गोल्डन कलर झालेला आहे आणि स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे. फुगलेले छान आहेत. जिरे जास्त तडकून द्यायचे नाहीत, कारण का तर भाजून निघतात. आणि हे आपलं जे बॅटर आहे घातल्यानंतर ना जिरेसुद्धा भाजून निघतात. हे बघा किती छान कलर आलेला आहे. तर दोन्ही बाजूने उलटून पुलटून चांगला भाजून घ्यायचा आहे. आता चांगला भाजलेला आहे. आपण असेच आता सर्व बनवून घेऊया. तर तयार आहे आपला पौष्टिक नाश्ता. वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम टेस्टी. ना सोडा, ना दही, ना इनो, काही पण घालायची गरज नाही, तरी पण बनवा हा पौष्टिक नाश्ता. पहा किती छान झालेला आहे. इथे तुम्ही रोजच्या नाश्त्याला कंटाळला असाल तर सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांना डब्यात काय द्यायचं तर बनवा हा झटपट पौष्टिक नाश्ता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीसोबत परिवारासोबत शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.